मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण कसे असेल, विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक यासाठी कितपत तयार असतील, शिक्षणाचा फॉर्म्युला काय असेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी जाणून घेऊयात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश. इनसाइड स्टोरी मराठीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून राज्यात सीबीएसई पॅटर्न नुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्षात हा पॅटर्न राज्यभरातील शाळांमध्ये लागू होईल. मात्र सीबीएसई पॅटर्न घेतल्यानंतरही शाळांना मराठी अनिवार्यच असणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70% 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तारा राणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएसई अभ्यासक्रम असेल. त्यानंतर दरवर्षी एक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून 9व्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिल अखेरीस घेण्याची सूचना जारी केली आहे. मात्र या सूचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सूचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील 10वीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय. अनेक शाळांमध्ये इयत्ता 10वीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरू होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 10वीच्या मुलांचे वर्ग सुरू होतात. याच काळात 10वीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सूचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे 10वीच्या या वर्गाचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मार्च मध्ये परीक्षा आटोपल्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांचा एप्रिलमध्ये पहिल्या 15 दिवसांमध्ये काही अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. जून मध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करून वर्षाच्या शेवटी उजळणीसाठी वेळ मिळतो. मात्र यंदापासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा 10 दिवस आधीच घेतल्या असल्यामुळे पुढील वर्षी देखील या वाया गेलेल्या दिवसांचा फटका बसणार आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये 10वीचे एक्स्ट्रा लेक्चर घेण्याचे नियोजन यंदा फसणार आहे. साहजिकच 10वीचा अभ्यास फेब्रुवारीत परीक्षेच्या आधी संपायचा कसा, असा पेच निर्माण झाला आहे. या दिवशी सर्व शाळातील परीक्षा संपणार आहेत. सर्व इयत्तांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल अवघ्या 5 दिवसात देणे सर्व शाळांना अवघड ठरणार आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षा एप्रिल अखेरीस घेण्याच्या धोरणाबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. परीक्षा उशिरा घेण्याच्या निर्देशांमुळे शाळांचे वर्षभराचे नियोजन गडबडले आहे. हा निर्णय पुढील वर्षीपासून अंमलात आणावा, अशी मागणी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेकडून केली जात आहे. 23 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच 1 मे पासून सुट्टी द्यायची असेल तर 4 ते 5 दिवसांमध्ये पेपर तपासणी करून निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देणे अतिशय अवघड काम असल्यानेच प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं मुख्याध्यापकांच्या संघटनेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट विरोध केला आहे. महाराष्ट्र राज्याला शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय हा राज्यातील एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुळे यांनी केला आहे. तसेच या संदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे.
पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे। या माध्यमातून राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद पाडण्याचा डाव या सरकारने आखला आहे असे दिसत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। संत, सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना, अशी शंका वाटते। हा निर्णय अभिजात भाषा, मराठी संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे। माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। आपल्या या निर्णयातून अशा प्रकारे अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केल्यास आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारी SSC बोर्ड पूर्णपणे बंद करणे हाच आपला उद्देश असावा असे दिसते। महाराष्ट्राला संत समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे। संतांनी लोक शिक्षणाचे काम त्यांच्या अभंगातून आणि कीर्तनातून केले आहे। असे असताना अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करताना अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला कितपत सन्मानाचे स्थान मिळेल ही शंकाच आहे। आपण घेतलेला निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला मारक आहे आणि ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने शिक्षक आत्महत्या करत आहेत। ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत देखील मोठ्या प्रमाणावर विविध संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंत यांनी नकारात्मक भूमिका घेऊन त्यातील तांत्रिक दोष दाखवून देखील शिक्षण व्यवस्था आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांच्या गावाकडे जाण्याच्या नियोजनात बदल होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि होणारी गैरसोय देखील सहन करावी लागणार आहे। शाळा संहिता AMEPS ऍक्ट नुसार खासगी शाळातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची संपूर्ण जबाबदारी, अधिकार व व्यवस्थापन शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापकांचा असताना सदरचा अधिकार असलेल्या कोणालाही विश्वास न येता त्यांच्यावर कोणतीही चर्चा न करता हे शासनाचे अधिकारी मुख्याध्यापकांचा अधिकार हिसकावून घेत आहेत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी। नमस्कार।